नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश लेंडवे आज आपलं स्वागत करतो. आज मी आपणाला इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 प्रकरण क्रमांक 9 प्रकरणाचं नाव आहे सामाजिक आरोग्य. प्रकरण क्रमांक 9 प्रकरणाचं नाव आहे सामाजिक आरोग्य. आता आरोग्य म्हटलं की हे 3 प्रकारचं असतं. एक म्हणजे असंच्यामध्ये शारीरिक आरोग्य, दुसरं मानसिक आरोग्य आणि तिसरं अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे असंच्यामध्ये सामाजिक आरोग्य. आरोग्याचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार तो म्हणजे असंच्यामध्ये मानसिक आरोग्य, दुसरा प्रकार असं शारीरिक आरोग्य आणि तिसरा अतिशय महत्त्वाचा तो म्हणजे सामाजिक आरोग्य. आता सामाजिक आरोग्य म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी असलेला संबंध हा कशा प्रकारे आहे किंवा कसा आहे याच्यावरती आपलं सामाजिक आरोग्य हे सर्वसामान्यपणे अवलंबून असतं. आता सध्या जर निश्चित केलं तर सामाजिक आरोग्य बऱ्याच ठिकाणी बिघडलेलं आपण आढळून येतं. याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रत्येकाची जीवनशैली बदलत चाललेली आहे. आपली प्रत्येकाची जीवनशैली बदलत चालली आहे. प्रत्येक व्यक्ती अधिकाधिक असणे आत्मकेंद्रीय म्हणजे स्वतःशी असं विचार करणारे आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या 3 प्रकारच्या असंच्यामध्ये याच्यावरती परिणाम होत असतो. एक म्हणजे शारीरिक, दुसरं म्हणजे मानसिक आणि तिसरं अतिशय महत्त्वाचं म्हणजे कोणतं असणं सामाजिक आरोग्यावरती परिणाम होत असतो. आता सामाजिक आरोग्य याची व्याख्या तुम्हाला सांगितली. सामाजिक आरोग्य म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीचा असलेला संबंध. या संबंधालाच आपण सर्वसामान्यपणे असंच्यामध्ये सामाजिक आरोग्य असे म्हणतो. आता सामाजिक आरोग्यावरती परिणाम करणारे घटक कोणकोणत्या प्रकारचे आहेत? जसं आपण म्हणतो की असंच्यामध्ये शारीरिक असंच्यामध्ये आरोग्य जर आपल्याला बिघडायचं असेल तर विविध प्रकारचे रोगजंतू असेल, विविध प्रकारचे सूक्ष्मजीव असेल किंवा शरीरामध्ये होणाऱ्या व्याधी. या व्याधीमुळं काय होतं आपलं शारीरिक आरोग्य हे सर्वसामान्यपणे बिघडलं जातं. म्हणजे यांचा जर आपल्या शरीरामध्ये संसर्ग झाला तर आपलं शारीरिक आरोग्य बिघडलं जातं. म्हणजे ते घटक हे आपल्या शरीरावरती परिणाम करत असतात. तसं सामाजिक आरोग्य असंच्यामध्ये सामाजिक आरोग्य बिघडण्यासाठी किंवा सामाजिक आरोग्यावरती परिणाम करणारे सुद्धा काही घटक असतात. आता हे घटक कोणकोणते? तर पहिला घटक आहे तो म्हणजे आपल्या प्रत्येक व्यक्तीची एक मूलभूत गरज असते. ते म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा किंवा औषधोपचार. हे घटक हे सुद्धा संचामध्ये सामाजिक आरोग्यावरती परिणाम करणारे घटक आहेत. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजासुद्धा संचामध्ये जर आपण पूर्ण करायचे म्हटलं तरीसुद्धा याचा परिणाम हा संचामध्ये असा सामाजिक आरोग्य होतो असतो. दुसरं सांगितलं निवासाचे ठिकाण. निवासाचे ठिकाण म्हणजे कोणतं असतं ना की आपण ज्या ठिकाणी राहतो, कोणत्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचं संचामध्ये परिस्थिती कशी आहे, त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे. जर त्या ठिकाणचं संचामध्ये वातावरण हे चांगलं असेल, निवासाचं ठिकाण जर चांगलं असेल तर आपलं सामाजिक आरोग्य चांगलं राहतं आणि जर ते खराब असेल तर त्याचासुद्धा आपल्या संचामध्ये आरोग्यावरती परिणाम होत असतो. तिसरं सांगितलं संचामध्ये शिक्षण आणि नोकरीमध्ये मिळणारी संधी. आपण शिक्षण घेत असताना किंवा आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो या ठिकाणी जर आपल्याला चांगल्या प्रकारे संधी मिळाली तरीसुद्धा संचामध्ये काय होतं आपलं सामाजिक आरोग्य बिघडत नाही. म्हणजे हा घटक हा सुद्धा सामाजिक आरोग्यावरती परिणाम करणारा घटक आहे. दुसरं सांगितलं परिवहन सुविधा. परिवहन सुविधा म्हणजे कोणतं असं नाही की आपण ट्रान्सपोर्टेशन करतो, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असतो. ही जी व्यवस्था याला आपण काय म्हणतो संचामध्ये परिवहन सुविधा असे म्हणतो. तिसरं सांगितलं सामाजिक सुरक्षितता. चौथं सांगितलं याच्यामध्ये शिक्षण. आपण किती प्रकारे शिकलो, चांगल्या प्रकारे शिकलो की नाही शिकलो. नंतर समाजातून मिळणारी असं वागणूक. काही वेळेला काय असं होतं समाजातून मिळणारी वागणूक ही जर चांगली असेल तरीसुद्धा संचामध्ये आपलं व्यक्तिमत्व हे चांगल्या प्रकारे घडू शकतं. म्हणजे आपलं सामाजिक आरोग्य हे चांगलं राहू शकतं. परंतु समाजाकडून काही वेळेला जर आपल्याला वाईट वागणूक मिळत असेल तर याचा परिणाम हा सुद्धा संचामध्ये आपल्या सामाजिक आरोग्यात होत असतो. नंतर त्या ठिकाणची असलेली संचामध्ये भौगोलिक परिस्थिती आणि शेवटचा अतिशय महत्त्वाचा तो म्हणजे आर्थिक स्तर. म्हणजे आपली संचामध्ये आर्थिक पातळी संचामध्ये कशी आहे यासारखे घटक हे सामाजिक आरोग्यावरती परिणाम करत असतात. पहिला सांगितलं व्यक्तीच्या मूलभूत सामाजिक आरोग्यावरती परिणाम करणाऱ्या घटकामध्ये पहिला घटक सांगितलं त्या संचामध्ये आपल्या व्यक्तिगत असलेल्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करत असताना सुद्धा सामाजिक आरोग्यावरती असं वाईट परिणाम होत असतो. दुसरं सांगितलं आपला निवासाचे ठिकाण. तिसरं सांगितलं शिक्षण आणि नोकरीमध्ये मिळणारी संधी. चौथं सांगितलं परिवहन ज्यामध्ये सुविधा. नंतर सांगितलं सामाजिक सुरक्षितता, शिक्षण
समाजातून मिळणारी त्याच्यामध्ये वागणूक, भौगोलिक परिस्थिती आणि शेवटचं सांगितलं तर कोणतं असणं आर्थिक स्तर यासारखे घटक हे सामाजिक आरोग्यावरती त्याच्यामध्ये परिणाम करत असतात. आता हे परिणाम करत असताना जर त्याच्यामध्ये आपलं उत्तम सामाजिक आरोग्य जर त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे घटक अवलंबून असतात. जसंच परिणाम करणारे घटक असतात तसेच आपलं जर सामाजिक आरोग्य हे उत्तम ठेवायचं असेल, चांगलं ठेवायचं असेल तर याच्यावरती सुद्धा परिणाम करणारे काही घटक असतात. तो म्हणजे पहिला घटक आहे तो म्हणजे स्वतःबद्दल खंबीरपणा, नंतर मित्र आणि नातेवाईकाबरोबर असलेले संबंध. सामाजिक आरोग्यावरती परिणाम करणारे जर आपलं उत्तम सामाजिक आरोग्य जर ठेवायचं असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये ज्यामध्ये आपण खंबीर राहिलं पाहिजे, आपल्यामध्ये खंबीरपणा असला पाहिजे. त्यानंतर आपली मित्रमंडळी किंवा आपण म्हणतो त्याला संगत म्हणतो. संगत आपण कोणाशी ठेवतो? जर एखादी चांगला मित्र असेल तर चांगल्या मित्राबरोबर संच्यामध्ये आपल्याला काय होतं, त्याचे चांगले गुण आपल्याला मिळतात. त्याच्यामुळे सुद्धा काय होतं, आपलं उत्तम सामाजिक आरोग्य राहतं. आणि नंतर नातेवाईकाशी असलेले संबंध. आपण कोणत्याही प्रकारचा नातेवाईक असेल तर या नातेवाईकाबरोबर असलेला आपला संबंध हा जर चांगला असेल तरीसुद्धा आपलं सामाजिक आरोग्य म्हणजे आपला मान सन्मान थोडक्यात मिळतो. म्हणजे थोडक्यात सामाजिक आरोग्य याच्यामध्ये आपलं चांगलं राहतं. म्हणजे सामाजिक आरोग्यावरती उत्तम जर ठेवायचं असेल तर चांगलं स्वतःमधील खंबीरपणा असला पाहिजे, मित्र संच्यामध्ये मंडळी चांगली असली पाहिजे आणि नातेवाईकाशी आपले चांगले संबंध असले पाहिजे. दुसरं सांगितलं असणे वेळेचं योग्य प्रकारे नियोजन, इतरावरती असलेला विश्वास किंवा त्याबद्दल असलेला आदर. वेळेचं योग्य प्रकारे नियोजन आपण केलं तरीसुद्धा आपलं संच्यामध्ये सामाजिक आरोग्य हे चांगल्या प्रकारे राहू शकतं. नंतर संच्यामध्ये इतराशी असलेल्या संच्यामध्ये इतरावरती असलेला विश्वास आणि नंतर कोणतं सांगितलं आदर. म्हणजे समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा घटक असेल, कोणत्याही प्रकारचा नातेवाईक असेल, कोणत्याही प्रकारचा मित्र असेल तर याच्याबद्दल आपल्या मनामध्ये आदर असला पाहिजे. आणि आदर असेल तरीसुद्धा आपलं सामाजिक आरोग्य त्याच्यामध्ये चांगलं राहतं. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला थोडक्यात मान सन्मान मिळतो. म्हणजे आपलं सामाजिक आरोग्य हे जर आपण उत्तम ठेवायचं असेल तर उत्तम ठेवत असताना पहिला घटक सांगितला तो म्हणजे स्वतःमध्ये खंबीरपणा असला पाहिजे, मित्र चांगले असले पाहिजे, नातेवाईकाबद्दल आपला चांगला संबंध असला पाहिजे. आणि दुसरं सांगितलं ते वेळेचं योग्य प्रकारे नियोजन, मित्रावरती विश्वास आणि आदर आपल्याकडे असेल तरीसुद्धा आपलं सामाजिक आरोग्य हे चांगल्या प्रकारे राहू शकतं. आता हे झालं परिणाम करणारे घटक किंवा उत्तम. आता सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे काही असण्यामध्ये घटक कोणकोणत्या प्रकारचे? जसं परिणाम करणारे घटक आहेत, उत्तम ठेवण्यासाठी काय घटक आहेत, तसेच त्याच्यामध्ये सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे म्हणजे बिघडवणारे काही घटक कसे आहेत. आता या घटकामध्ये पहिला आपल्याला 3 घटकाचा अभ्यास करायचा आहे. पहिला घटक आहे तो म्हणजे मानसिक ताणतणाव, दुसरा घटक आहे तो म्हणजे व्यसनाधीनता आणि तिसरा घटक आहे तो म्हणजे दुर्धर आजार. म्हणजे मानसिक ताणतणाव, आपल्याला कोणत्याही प्रकारचा मानसिक ताणतणाव असेल तरीसुद्धा त्याचा परिणाम हा सामाजिक आरोग्यावरती होत असतो. दुसरं सांगितलं व्यसनाधीनता, आपल्याला कोणत्याही प्रकारचं व्यसन असेल तर या व्यसनाचा सुद्धा यामध्ये सामाजिक आरोग्यावरती असण्यात वाईट परिणाम होत असतो. आणि तिसरं सांगितलं ते म्हणजे दुर्धर आजार. आता दुर्धर आजार हे आपल्या हातात नसतं, पण मानसिक यामध्ये ताणतणाव आपण कमी करू शकतो. नंतर व्यसनाधीनता आपण कमी करू शकतो. हे घटक ह्या सामाजिक आरोग्यावरती चांगला किंवा वाईट परिणाम करत असतात. आता हे करत असताना पहिला मुद्दा पाहायचा आहे तो म्हणजे कोणता असणार या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे मानसिक ताणतणाव. आता मानसिक ताणतणाव वाढण्याची कारणं कोणकोणत्या प्रकारची? कोणत्याही प्रकारचं आपला मानसिक ताणतणाव वाढण्यासाठी कारणीभूत असलेले काही घटक आहेत. या घटकामध्ये सांगितलं पहिला घटक आहे तो म्हणजे आपल्या देशामध्ये वाढती लोकसंख्या. वाढत्या लोकसंख्येचं जर आपण निरीक्षण केलं तर जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो लोकसंख्येमध्ये. कोणत्याही प्रकारच्या शारीरिक असेल, मानसिक असेल, आर्थिक असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या घटकावरती वाईट परिणाम सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे वाढती लोकसंख्या. वाढती लोकसंख्येमुळे सुद्धा आपल्याला मानसिक ताणतणाव निर्माण होऊ शकतो. आता प्रश्न पडला असेल की मानसिक ताणतणाव याच्यामुळे कसा होतो? आता वाढती लोकसंख्या म्हटलं की शिक्षण, नोकरी आणि व्यवसायामध्ये मिळण्यासाठी प्रचंड स्पर्धा असते. आता आपण सध्या बघतो बघा, शिक्षणामध्ये कोणत्याही ठिकाणी आपण चांगल्या कॉलेजला किंवा चांगल्या ठिकाणी जर आपण ॲडमिशन घ्यायचं म्हटलं तर त्या ठिकाणी स्पर्धा आहे. म्हणजे लोकसंख्या जादा आहे म्हणजे तिथं स्पर्धक जादा आहेत.
आपल्याला कितीही चांगल्या प्रकारे चांगले मार्क्स पडले तरीसुद्धा एखाद्या नामांकित कॉलेजला जर आपण ॲडमिशन घ्यायचं असेल तरीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काही वेळेला ॲडमिशन मिळत नाही. म्हणजे त्या ठिकाणी असलेली प्रचंड स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये उतरत असताना सुद्धा आपला संच्यामध्ये मानसिक ताणतणाव हा निर्माण होत असतो. दुसरं पाहिलं तर नोकरी. आता नोकरी हा सुद्धा लोकसंख्येवरती परिणाम करणारा संच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. तो म्हणजे आपण निश्चित केलं तर एखाद्या कोणत्याही प्रकारची संच्यामध्ये जर आपल्याला सरकारी नोकरी मिळवायची म्हटलं, एक सरकारी पद असेल तर त्या ठिकाणी लाखो अर्ज येतात आणि त्या लाखोमधून संच्यामध्ये स्पर्धा करून आपल्याला त्या नोकरीची आपल्याला संच्यामध्ये नोकरी मिळवायची असते. नंतर व्यवसायामध्ये म्हटलं तर व्यवसाय करत असताना सुद्धा प्रचंड स्पर्धा. आता आपण बघतो कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करत असताना त्या ठिकाणी प्रचंड स्पर्धा आहे. म्हणजे या वाढत्या लोकसंख्येमुळे त्याच्यामध्ये असताना मानसिक ताणतणाव निर्माण होण्याचं पहिलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे शिक्षणामध्ये असलेली स्पर्धा, नोकरीमध्ये असलेली स्पर्धा आणि तिसरं सांगितले ते म्हणजे व्यवसायामध्ये असलेली स्पर्धा. हे तिन्ही घटक अतिशय महत्त्वाचे आहेत मानसिक ताणतणाव निर्माण करण्यासाठी. आता दुसरा घटक आला तो म्हणजे कोणता असणार? दुसरा घटक आला म्हणजे एकाच घरामध्ये असलेल्या ज्यामध्ये भाऊ आणि बहीण यांच्यामध्ये असलेला भेदभाव. आपण आपली भारतीय संस्कृतीचं निरीक्षण केलं तर एकाच कुटुंबामध्ये भाऊ आणि बहीण असेल तर यांच्यामध्ये सुद्धा दुजाभाव केला असतो. भाऊ म्हणजे मुलगा आणि बहीण म्हणजे मुलगी असते. मुलगी आणि मुलगा यांच्यामध्ये आपण सर्वसामान्य नेहमी भेदभाव करत असतो. मुलांना कोणत्याही प्रकारची आपण संधी देत असतो, पण मुलींना आपण संधी देत नाही. प्रत्येक ठिकाणी मुलींची आपण काय करतो, कुसुंबना करतो, हे तू करायचं नाही, हे तू करायचं नाही, हे तू करायचं नाही आहे. म्हणून याच्यामुळे सुद्धा मुलींचं सुद्धा ज्यामध्ये मानसिक संतुलन किंवा त्या मानसिक ताणतणावामध्ये जाऊ शकतात. म्हणून आपल्या संच्यामध्ये मुलगा असेल किंवा मुलगी असेल यांच्यामध्ये भेदभाव न करता या दोघांना ज्यामध्ये असताना एकाच प्रकारे त्यांना मान सन्मान दिला पाहिजे, परंतु दिला जात नाही आहे. दुसरं सांगितलं ज्यामध्ये मानसिक ताणतणाव होत असताना मुली चेष्टा मस्करी असेल, छेडछाड असेल किंवा विनयभंग असेल. आपण हा जो भाग बघितला ज्यामध्ये मानसिक ताणतणाव करत असताना काही मुलामध्ये काही वेळेला एखादा व्यंग असतं, या व्यंगावरती सुद्धा काही वेळेला चेष्टा मस्करी केली जाते आणि त्या व्यंगाचा परिणाम हा सुद्धा त्याच्या मानसिक ताणतणावावरती होत असतो. छेडछाड. आता बघतो आपण प्रत्येक ठिकाणी समाजामध्ये राहत असताना मीडियाला प्रत्येक वेळा बातमी असते की एखादी मुलगी ज्यामध्ये इकडे जात असेल तर त्याच्यामध्ये तिची छेडछाड केली जाते किंवा तिचा विनयभंग केला जातो. या विनयभंगाचा सुद्धा ज्यामध्ये बऱ्याच वेळेला मुलींच्या ज्यामध्ये मानसिक आरोग्यावरती त्याच्यामध्ये वाईट परिणाम असतो. म्हणजे काही वेळेला काही मुलं त्याच्यावरती पूर्णपणे गंभीरपणे त्यांना मानसिक ज्यामध्ये आजार होऊ शकतो. दुसरं सांगितलं ते म्हणजे मुलींना व स्त्रियांना असुरक्षित वातावरण. आत्ता सांगितलं ज्यामध्ये मुलींना व स्त्रियांना असुरक्षित ज्यामध्ये वातावरण असतं. म्हणजे ज्यामध्ये आपण निरीक्षण केलं तर संध्याकाळी रात्री 7 नंतर कोणत्याही प्रकारची स्त्री किंवा ज्यामध्ये मुलगी जर बाहेर फिरत असेल तर तिला सामाजिक असुरक्षितता नेहमी वाटत असते आणि हे होत असतं त्याच्यामध्ये. दुसरं सांगितलं स्त्री पुरुष असमानता म्हणजे ज्यामध्ये स्त्रियांना बऱ्याच वेळेला ज्यामध्ये कुसुंबना ज्यामध्ये सहन करावं लागते आणि पुरुष ज्यामध्ये आपली संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि पुरुषप्रधान संस्कृतीचा सुद्धा ज्यामध्ये मानसिक ताणतणावावरती याच्यामध्ये परिणाम होत असतो. तिसरं सांगितलं समाजामध्ये असलेली वाढती गुन्हेगारी किंवा हिंसा. मानसिक ताणतणाव करत असताना समाजामध्ये असणारी वाढती लोकसंख्या म्हटलं की गुन्हेगारी वाढते, हिंसा वाढते. आता तुम्ही बघितलं असेल कालच्या मीडियाला ज्यामध्ये औरंगाबादमधील 15 ते 20 वयोगटातील 2 मुलांच्या गटामध्ये हाणामारी झाली. म्हणजे काय होतं, ही गुन्हेगारी प्रवृत्ती लहानपणापासून याच्यामध्ये निर्माण होत असते. म्हणजे याचा परिणाम हा सुद्धा ज्यामध्ये मानसिक ताणतणावामध्ये होत असतो. नंतर शेवटचं सध्या महत्त्वाचं म्हणजे जलद व सोपे सोपे उत्पादनाचे साधन. आपल्याला कोणत्याही प्रकारचं ज्यामध्ये श्रम न करता कमी कष्टामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळावं का कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त आपल्याला आर्थिक लाभ व्हावा ही आपली मेंटॅलिटी असते किंवा मानसिकता असते. आणि आपण नेहमी बघत असतो की समाजामध्ये निष्णात काही मुलं किंवा ज्यामध्ये असणाऱ्या मंडळी जास्त श्रम न करता कमी श्रमामध्ये जास्तीत आपल्याला उत्पादन मिळावं यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात. आणि हे प्रयत्न करत असतानाच ही व्यक्ती याच्यामध्ये गुन्हेगारी क्षेत्रामध्ये प्रवेश करत असते. आता आपण शहरी भागामध्ये राहत असतो, आपल्याला हे सगळं माहीत आहे.
कमी श्रमामध्ये आपणाला असं ज्यामध्ये आर्थिक लाभ हवा, उदाहरणार्थ आपण बघितलं असेल तर याच्यामध्ये गुन्हेगारी, धमकी देणं असेल किंवा जे काय असेल ते करत असतात किंवा चोऱ्या करणे हा जो प्रकार होत असतो हा कसा असतो की श्रम न करता असं ज्यामध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये असं आपल्याला आर्थिक लाभ झाला पाहिजे, ही एक असं ज्यामध्ये मेंटॅलिटी फार विचित्र असते आणि याचा परिणाम हा सुद्धा मानसिक ताणतणावावरती होत असतो. मानसिक ताणतणावावरती कसं परिणाम करणारे घटक, पहिला घटक सांगला तो म्हणजे वाढती लोकसंख्या. परत सांगतो बघा, मानसिक ताणतणावावरती परिणाम करणारे घटक, पहिला घटक सांगला तो म्हणजे वाढती लोकसंख्या. या वाढत्या लोकसंख्येमुळे शिक्षण असेल, नोकरी असेल, व्यवसायामध्ये प्रचंड स्पर्धा असते. या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी सुद्धा काय होतं असं ज्यामध्ये आपल्याला असं ज्यामध्ये मानसिक दडपण येतं किंवा आपण टेन्शनमध्ये येतो. दुसरं सांगितलं असं ज्यामध्ये असं नाही की या ठिकाणी असं एकाच घरातील असलेले असं ज्यामध्ये भाऊ किंवा बहिणींच्यामध्ये असलेला असं ज्यामध्ये भेदभाव, मुलांची होणारी चेष्टा मस्करी असेल, छेडछाड असेल किंवा विनयभंग असेल, स्त्री पुरुष असमानता असेल, समाजामध्ये वाढती लोकसंख्या याच्यामुळे गुन्हेगारी किंवा हिंसा आणि जलद व सोप्या उत्पादनाचं साधन म्हणजे कमी श्रमामध्ये जसेच आपल्याला उत्पादन मिळावं यासाठी प्रयत्न करणे, हे सर्वसामान्यपणे मानसिक ताणतणावावरती परिणाम करणारे घटक आहेत. आता हे झालं मानसिक ताणतणावावरती परिणाम करणारे घटक. आता दुसरा सांगितलं तो म्हणजे सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारा घटक म्हणजे कोणता असणार? व्यसनाधीनता. व्यसनाधीनता जर निरीक्षण केलं असेल तर आपण सध्या जर निरीक्षण केलं तर 15 ते 16 वर्षाची मुलंसुद्धा असं व्यसनाच्या आहारी जात असतात आणि आहारी जाण्यामुळे सुद्धा त्यांच्यामध्ये काय होतं, सामाजिक आरोग्य हे बिघडलं जातं. म्हणजे चोऱ्या करणे असेल, मारामारी करणं असेल, हिंसा करणं असेल, गुन्हेगार क्षेत्रामध्ये प्रवेश करणं असेल, हे घटक हे काही वेळेला व्यसनाधीनतेमुळे सुद्धा त्यांच्यामध्ये परिणाम करत असतात. आता व्यसनाधीनता संचामध्ये याच्यामध्ये काय सांगितलं की पौगंडावस्थेमधील कुमारवयीन मुलामुलींना संचामध्ये समवयस्काचा प्रभाव जास्त असतो. आपले जे मित्र आहेत, आपली जी मित्रमंडळी आहे, म्हणजे आपल्या जर समवयस्क म्हणजे आपल्या वयाचे जे मित्र असतात, हे कोणत्या प्रकारे काय करतात, व्यसन कोणत्या प्रकारचं करतात, याचा प्रभाव हा त्याच्यामध्ये आपल्यावरती पटकन होत असतो. आता हे करत असताना एखाद्या मोठ्या व्यक्तीने संच्यामध्ये आपल्याला संच्यामध्ये मुलाला किंवा मुलीला सांगितले हे करू नका, ते करू नका, तरी म्हटलं तरीसुद्धा त्यांना त्या व्यक्तीचं आवडत नाही, परंतु आपले जे मित्र सांगतात किंवा जी आपली मैत्रीण सांगते, याचा प्रभाव पटकन किंवा त्यांना पटकन ते संच्यामध्ये आवडतं आणि त्या प्रकारे ते अनुकरण करत असतात. म्हणजे संच्यामध्ये व्यसनाधीनतेने जात असताना एखादा मित्र आपला व्यसन करत असेल, आपली एखादी मैत्रीण व्यसन करत असेल, तर त्यांचं संच्यामध्ये जरी वाईट असेल तरीसुद्धा संच्यामध्ये पटकन त्याचं अनुकरण करत असतात. त्याच्यामुळे सुद्धा मुलं आणि मुली किंवा कमी वयातील मुलं मुली संच्यामध्ये व्यसनाच्या आहारी जात असतात. दुसरं सांगितल्याच्या संच्यामध्ये काय की लहान वयामध्ये तंबाखू असेल, गुटखा असेल, सिगारेट असेल, अंमली पदार्थ असेल किंवा मद्य याची सवय लागून जात असते. आता जर आपण निरीक्षण केलं तर संच्यामध्ये मुलं लहान वयामध्ये तंबाखू खाणे असेल, गुटखा खाणं असेल, दारू पिणं असेल, सिगारेट ओढणं असेल, अंमली पदार्थ ओढणं असेल, याच्या व्यसनाच्यामध्ये या व्यसनाच्या आहारी जात असतात. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण कोणतं आहे की शहरी भागामध्ये संच्यामध्ये आई वडील हे संच्यामध्ये दोघंही नोकरीमध्ये गुंतलेले असतात आणि दोघंही संच्यामध्ये नोकरीमध्ये गुंतलेले असतात. त्याच्यामुळे मुलाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतो. दुसरं निरीक्षण केलं तर आई वडील असतात आणि शहरी भागामध्ये विभक्त कुटुंब पद्धती असते. पूर्वी संच्यामध्ये 15-15, 20-20 किंवा 40-40, 50-50 लोकांचं एकत्र कुटुंब असायचं. त्या कुटुंबातील एखादी ज्येष्ठ व्यक्ती असेल तर या व्यक्तीचा प्रत्येक व्यक्तीवरती, घरातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीवरती एक प्रभाव असायचा किंवा वचक असायचा किंवा लक्ष असायचं. परंतु सध्या विभक्त कुटुंब असल्यामुळे काय होतं, फक्त मुलांचे आई आणि वडील असतात आणि त्यांना त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. त्याच्यामुळे काय होतं, काही मुलं आपल्या समवयस्क मुलांच्या सानिध्यामध्ये येऊन या व्यसनाच्या आहारी जात असतात. म्हणजे सिगारेट ओढणं असेल, अंमली पदार्थाचं व्यसन असेल, दारू असेल किंवा गुटखा खाणे असेल किंवा तंबाखू खाणे. आता गुटखा खाणे जर निरीक्षण केलं तर गुटखा म्हणजे असंच्यामध्ये आपण जर असंच्यामध्ये एखाद्या मुलाने कमी वयामध्ये जर गुटखा खाल्ला तर काही वेळा त्याच्या तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते किंवा तंबाखूमुळे सुद्धा होत असतो. अंमली पदार्थ म्हणजे कोणता असताना असंच्यामध्ये असणार व्यसनाधीनता. अंमली पदार्थ म्हणजे आपण बघतो ड्रग्जसारखे असंच्यामध्ये व्यसन. आता मीडियाला संच्यामध्ये ड्रग्जचं सगळ्यात मोठं एक प्रकरण गाजतं आहे. ते गाजतं म्हणजे कसं असणं, ज्यामध्ये अंमली पदार्थाचं त्यांना व्यसन लागलेलं असतं.
तिसरं सांगितलं त्याच्यामध्ये की उच्च राहणीमानांच्या संचामध्ये खोटे प्रतीक. आता हे तर सध्या फार प्रत्येक समाजामध्ये बोकळलेलं आहे. आपल्याकडे त्या पद्धतीची संचामध्ये आर्थिक आपला स्तर नसेल तरीसुद्धा खोट्या प्रत्यक्षेसाठी संचामध्ये आपलं राहणीमान हे आपण उंचवण्याचा प्रयत्न करतो. आणि हा उंचवण्याचा प्रयत्न करत असताना जर आपल्याला ते साध्य करता आलं नाही तरीसुद्धा काय होतं त्याच्यामध्ये आपण व्यसनाच्या आहारी जात असतो. तिसरं सांगितलं त्याच्यामध्ये कधीकधी आजूबाजूच्या त्याच्यामध्ये मोठमोठ्या लोकांचं आपण अनुकरण करत असतो, की आपण साधी गोष्ट बघा ज्यामध्ये आपल्या शेजारच्या घरामध्ये काय नवीन आणलं की आपण आपल्या घरामध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु हे करत असताना आपला आर्थिक स्तरसुद्धा आपण पाहिला पाहिजे. आपल्याकडे तेवढं आर्थिक उत्पन्न आहे का? आर्थिक उत्पन्न असेल तर आपण ती वस्तू घेऊ शकतो का? घेत असताना आपल्या इतर गरजा कोणत्या आहेत आणि या गरजा पूर्ण करत असताना आपणाला ते शक्य आहे का? याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे. नंतर असंच्यामध्ये ड्रग्ज, यामुळे सुद्धा असंच्यामध्ये ड्रग्ज म्हटलं की अंमली पदार्थ याचा चेतासंस्थेवरती, स्नायू संस्थेवरती या हृदयावरती त्याचा वाईट परिणाम होत असतो. ड्रग्ज आपण जर निश्चित केलं तर एखाद्या व्यक्तीला जर ड्रग किंवा अंमली पदार्थाचं व्यसन असेल आणि त्या व्यक्तीला जर समजा त्याच्यामध्ये त्या वेळच्या वेळेला ड्रग्ज नाही मिळालं किंवा ते अंमली पदार्थ जर नाही मिळाला तर ती गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये जाऊ शकतात. म्हणजे त्याचा काय होतं, चेतासंस्थेवरती त्याचा वाईट परिणाम होत असतो. आणि चेतासंस्थेवरती वाईट परिणाम होत असल्याच्यामध्ये आपला जो मेंदू असतो हा चांगल्या प्रकारे असण्यामध्ये काम करू शकत नाही, म्हणजे त्याच्या तो आहारी गेलेला असतो. जोपर्यंत अंमली पदार्थ मिळत नाही किंवा त्याच्यामध्ये ड्रग्ज मिळत नाही तोपर्यंत तो व्यक्ती बेचैन राहतो आणि ते पूर्ण करण्यासाठी तो काही करू शकतो. म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्ती असण्यामध्ये समाजामध्ये वाढू शकते. आता त्याच्या संचामध्ये आता हे करत असताना हेच व्यसन आहे, म्हणजे तंबाखू खाणे असेल, गुटखा खाणे असेल, सिगारेट ओढणं असेल, अंमली पदार्थ असणे ज्याच्यामध्ये किंवा दारू पिणे असेल, हे जे याचा परिणाम हा आपल्या शरीरावरती सर्वसामान्यपणे वाईट होत असतो. सगळ्यात वाईट परिणाम म्हणजे कोणता? सिगारेट असेल, तंबाखू असेल, यांच्यामुळे असंच्यामध्ये आपल्याला तोंडाचा कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. म्हणजे हा दुर्धर रोग आहे. म्हणून आपण असंच्यामध्ये या व्यसनापासून सर्वसामान्यपणे दूर राहिलं पाहिजे. आज आपण एवढाच मुद्दा पाहायचा आहे, तो पहिला म्हणजे कोणता असणार आहे की सामाजिक आरोग्य बिघडत असताना त्याच्यावरती असंच्यामध्ये सामाजिक आरोग्य, म्हणजे परत त्याच्यामध्ये रिपीट सांगतो, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये असं प्रत्येकाची जीवनशैलीमध्ये बदल होत गेला आणि बदल होत गेल्यामुळे त्याचासुद्धा असण्यामध्ये सामाजिक आरोग्यावरती परिणाम झाला. आता सामाजिक आरोग्यावरती परिणाम करणारे घटक परत सांगतो, त्याच्यामध्ये एक म्हणजे व्यक्तीच्या मूलभूत गरजा पूर्ण करत असताना, दुसरं सांगितलं आपलं निवासाचं ठिकाण, तिसरं सांगितलं शिक्षण किंवा नोकरी मिळण्याची संधी, परिवहन सुविधा, सामाजिक सुरक्षितता, शिक्षण, समाजातून मिळणारी वागणूक, आर्थिक स्तर आणि त्या ठिकाणची असलेली भौगोलिक परिस्थिती, हे घटक हे सामाजिक आरोग्यावरती परिणाम करणारे घटक आहेत. उत्तम आपल्याला सामाजिक आरोग्य जर आपल्याला ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये सांगितले की आपल्यामध्ये खंबीरपणा असला पाहिजे, आपला मित्र किंवा इतर नातेवाईकाशी आपले चांगले संबंध असले पाहिजे. दुसरं सांगितलं वेळेचं आपण योग्य प्रकारे नियोजन केलं पाहिजे, इतराशी विश्वास असला पाहिजे आणि त्याबद्दल आपल्याला आदर असला पाहिजे. हे जर घटक असेल तर आपलं सामाजिक आरोग्य बिघडू शकत नाही, म्हणजे उत्तम राहू शकतं. तिसरं सांगितलं की सामाजिक आरोग्य करणारे संचामध्ये घटक कोणकोणत्या प्रकारचे. पहिला घटक सांगितला तो म्हणजे मानसिक ताणतणाव, हा सामाजिक आरोग्यावरती परिणाम घटक आहे. दुसरं सांगितलं व्यसनाधीनता आणि तिसरं सांगितले ते म्हणजे दुर्धर आजार. आज आपण दोन घटकाचा अभ्यास केलेला आहे, ते म्हणजे मानसिक ताणतणाव आणि व्यसनाधीनता. मानसिक ताणतणावावरती परिणाम करणारा पहिला घटक म्हणजे वाढती लोकसंख्या. वाढत्या लोकसंख्येमुळे शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायामध्ये प्रचंड स्पर्धा, एकाच घरामध्ये मुली आणि मुलगा असेल यांच्यामध्ये असलेला भेदभाव, स्त्री पुरुष असमानता, मुलींना किंवा स्त्रियांना असलेलं असुरक्षित वातावरण, समाजातील वाढती लोकसंख्या किंवा गुन्हेगारी. शेवटचा मुद्दा म्हणजे जलद आणि कमी श्रमामध्ये असंच्यामध्ये जसे उत्पादन किंवा असंच्यामध्ये आर्थिक लाभ करून घेण्यासाठी असंच्यामध्ये आपल्याला लागलेली सवय, यामुळे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये प्रवेश, या सगळ्यांचा असण्यामध्ये सामाजिक आरोग्यावरती असण्यामध्ये वाईट परिणाम होत असतो. आता दुसरं सांगितलं तर मी व्यसनाधीनता. कुमारवयीन अवस्थेमध्ये असण्यामध्ये समवयस्क मुलांचं अनुकरण करणे, लहान मुलामध्ये तंबाखू असेल, सिगारेट असेल, अंमली पदार्थ असेल, ह्याचा संच्यामध्ये गुटखा असेल यासारखं असं व्यसन,
खोट्या प्रतिसाठी असंच्यामध्ये आपलं राहणीमानामध्ये असं उंच व लहान करण्याचा प्रयत्न करणे, ड्रग्ज किंवा असंच्यामध्ये असणं याचा परिणाम हा मानवी चेतासंस्थेवरती, स्नायू संस्थेवरती किंवा हृदयावरती परिणाम होत असतो आणि याचं रूपांतर काही वेळा दुर्धर आजारामध्ये सुद्धा होत असतं. म्हणजे हे दोन्ही घटक हे सर्वसामान्यपणे मानसिक आरोग्यावरती परिणाम करणारे घटक आहेत. आता जो तिसरा घटक राहिला आहे तो आपण पुढच्या तासाला बघू. धन्यवाद.